लागणार आहे आणि त्या दृष्टीने आजची होणारी बैठक महत्त्वाची असेल। 2च दिवसांपूर्वी राज ठाकरे अचानक दिल्लीत गेले, अमित शहांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर मनसेच्या महायुतीतल्या समावेशावरती जवळपास शिक्कामोर्तब झालंय। अभय देशपांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत, राजकीय विश्लेषक। अभय सर, आता असोसिएशन तर फिक्स झालेलं आहे मनसेचं आणि महायुतीचं। आजची बैठक नेमकी कशासाठी असू शकते आणि जसं मगाशी गणेशला म्हटलं की खुलेआम बैठक होते, कुठली लपून छपून बैठक होत नाही, उघडपणे बैठक होते। काय अर्थ या बैठकीचे निघतात? नाही, एक निश्चित आहे की आता युतीमध्ये ते सहभागी होणार आहेत स्पष्ट झालेलं आहे आणि ज्या जागा सोडायच्या त्यातल्या काही जागा त्या निश्चितपणे शिंदे यांच्याकडे असू शकतात, अजित पवार यांच्याकडे असू शकतात। हा भाग एक झाला आणि ज्या जागेची चर्चा आपण केली तो दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेचे तिथले सिटिंग खासदार होते, त्यामुळे स्वाभाविकच एकनाथ शिंदेंचा दावा त्या जागेवर होता। दुसऱ्या जागेची ज्या चर्चा आहे नाशिकच्या, तिथेही तोच पेच निर्माण होऊ शकतो। याशिवाय अन्य मतदारसंघामधलं नियोजन कसं असणार आहे या संदर्भातही युतीच्या नेत्यांना चर्चा करावी लागेल, कारण पुढच्या काळामध्ये अन्य मतदारसंघामध्ये जर बंडखोर उभे राहिले तर त्या संदर्भात काय भूमिका घेतली जाणार। शिवसेनेच्या जे मतदारसंघ त्यांना दिले जातील तिथे शिवसेनेबरोबर म्हणजे शिंदे बरोबर असणाऱ्या लोकांची काय भूमिका असणार या संदर्भात मला वाटतं की जेव्हा युती होते त्यावेळेस तपशीलवार चर्चा होते आणि त्यानंतर मग त्याची घोषणा केली जाते आणि हे सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी जी बोलणी आवश्यक असतात त्यातलाच एक भाग म्हणून आजच्या बैठकीकडे बघावं लागेल। आणखी एक छोटासा मुद्दा की खरं तर एकनाथ शिंदेंच्याच कोट्यातनं राज ठाकरेंच्या पक्षासाठी जागा जाईल हे गणित साधंसुधं बांधलं जातं आहे। देवेंद्र फडणवीसांचं उपस्थित असणं खूप स्वाभाविक आहे, पण अजित पवार इज मिसिंग, तर हा सुद्धा एक अँगल विचारात घ्यायला हवा। नाही, आता ज्या जागांच्या चर्चा आहे तिथे अजित पवार यांचा थेट संबंध असा येत नाही, कारण त्यांच्याकडे आता फक्त म्हणजे रायगडचे सुनील तटकरे सोडली तर सिटिंग मधली कुठलीही जागा त्यांच्याकडे आता नाही। बरोबर, ज्या जागांचा त्यांनी जागांवर दावा सांगितलेला आहे आता महायुतीमध्ये त्या जागांमध्येही कुठे मनसेचा प्रबल दावेदार नाही आहे। एक नाशिकचा मध्ये भुजबळांनी सांगितलं त्या जागेवर दावा सांगितला होता, पण त्या संदर्भातही सिटिंग आता त्यांच्याकडे नसल्यामुळे तो दावा मान्य होणार नाही होणार हा नंतरचा विषय। परंतु आजच्या बैठकीमध्ये मला वाटतं की मुख्य प्रामुख्याने आणि याच्यामध्ये एक मुख्य जो दुवा असणार आहे तो स्वाभाविकच भाजप किंवा देवेंद्र फडणवीस हे असणार आहेत। त्याच्यामुळे आजची चर्चा मला वाटतं की या दोन मतदारसंघ आणि पुढची रणनीती आणि अन्य मतदारसंघातली मनसेची भूमिका या संदर्भात चर्चा मर्यादित असेल। त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीचा कोणीही अजित पवार किंवा अन्य कोणीही नेता आजच्या बैठकीला नसेल असं वाटतं। ज्ञानदा। अभय सर, आहात तुम्ही सोबत?